हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण आज नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहे. तुमचं बी फार्मसीचं 4th सेमिस्टर युनिट नंबर 4 जे पॉयझन आणि अँटीडोट. तर आपण क्वेश्चन बघणार आहे. एकदम इझी आणि सिम्पल चॅप्टर आहे. याच्यावरती एक क्वेश्चन तर कंपल्सरी विचारला तर पुढे आपण डिस्कस करणार आहे. ओके, चला आता स्टार्ट करूया. स्टार्टिंग करायचं फ्रेंड, तुम्ही जर न्यू असणार चॅनलवरती तर सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटलं तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. आता बघा, पॉयझन. आता तुम्हाला नावावरनं समजून गेलं की पॉयझन म्हणजेच काय, की एखादा असा सबस्टन्स जो आपल्या आपण जो घेतल्यानंतर त्याचा आपल्या बॉडीवरती इफेक्ट होतो. हे नॉर्मल माहिती सर्वांना, ठीक आहे. आता बघा, पॉयझनची डेफिनेशन इथं काय डिस्कस केली की पॉयझन इज डिफाईन ॲज द एनी सबस्टन्स ॲनिमिस्ट्रायल इज व्हॉट एव्हर बाय माउथ किंवा इंजेक्शननुसार प्रोड्यूस द इलनेस अँड इव्हर कॉजेस द डे. आता बघा, असं पॉयझन की जे चुकून कोणीतरी दिलं आहे किंवा चुकून घेतलं गेलेलं आहे, बरोबर की नाही, किंवा कोणी मुद्दामी घेतं, ते जस्ट पॉयझनचा एक आपण पुढे डिस्कस करणार, ते तुम्हाला इझी लक्षात येईल. त्याचे क्लासिफिकेशन वगैरे आहेत, त्याच्यामध्ये डिटेल्स समजेल, ठीक आहे. आता म्हणजे याच्यामध्ये काय, ते आपण जस्ट इंजेक्शनने घेऊ शकतो कोणी किंवा जस्ट माउथने आपण घेतलं असणार लिक्विड फॉर्ममध्ये वगैरे. ते काय असणार आहे की ते काय प्रोड्यूस करतं आपल्या शरीरामध्ये, इलनेस प्रोड्यूस किंवा त्याच्यामध्ये कधी कधी डेथ पण होऊ शकते, बरोबर की नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय पॉयझन म्हणतो, ठीक आहे. द डायग्नोसिस ऑफ द पॉयझनिंग इज द डिफरंट केसेस आहे बघा. आणि जे पण आपण जे पॉयझन वगैरे घेतात ते व्हेरी डिफिकल्ट असतं. लवकर त्याच्यावरती जर आपण काही इलाज वगैरे नाही केला तर त्याच्याने डेथ पण होऊ शकते, ठीक आहे. आता क्लासिफिकेशन काय आहेत की पॉयझनिंगचे, की एक आहे इसेन्शियल पॉयझनिंग तुम्ही म्हणू शकता, सेकंड म्हणजे अनइसेन्शियल आहे, आणि थर्ड म्हणजे तुमचा अनडिटरमाइंड. या 3 प्रकारचे पॉयझन आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट आहे तुमचा इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजेच काय की अ पर्सन टेकिंग ऑर गिविंग अ सबस्टन्स विथ द इंटेन्शन ऑफ कॉजिंग अ हार्म टू द डॅथ द पर्सन. म्हणजे असं पॉयझनिंग जे पर्सनला दिलं गेलं आहे, ठीक आहे, दिलं गेलं असेल किंवा त्याने घेतलं असेल, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ते नॉर्मली जास्त म्हणू शकतो, सुसाईड केस वगैरे म्हणू शकतात त्या प्रकारे, ठीक आहे. हे सगळं काय येतं पॉयझनिंगमध्ये. कोणतं पॉयझनिंग? इसेन्शियल पॉयझनिंगमध्ये येतं, ठीक आहे. जे तुमचं अनइसेन्शियल पॉयझनिंग आहे त्याच्यामध्ये काय येणार की अ पर्सन काय सांगितलं, टेकिंग ऑर गिविंग अ सबस्टन्स विथ आउट नोईंग इट्स टॉक्सिक इफेक्ट. म्हणजे आपण त्याला माहितीच नाही आहे की ते कशामधून आलेलं आहे, कळतं, त्याला माहितीच नाही की ते कशामधून घेतलेलं आहे ते पॉयझनिंग, ठीक आहे. त्यालाच तुम्ही काय ना अनइसेन्शियल पॉयझनिंग म्हणतात. ते ॲक्सिडेंटली घेतलं गेलेलं आहे, ठीक आहे. आणि थर्ड वन आहे तुमचा अनडिटरमाइंड. म्हणजे ते ह्या दोघांच्या मधली केसेस तुम्ही म्हणू शकता की व्हेन द रिझन इन पीरियड अँड द पॉयझनिंग इज नॉट डिटरमाइंड. तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल माहिती असू शकते, नॅचरल माहिती असू शकते. हे काय अनडिटरमाइंड, माहितीच नसले, ठीक आहे. नॉट डिटरमाइंड करता आलेलं नाही आहे, ठीक आहे. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, अनडिटरमाइंड, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये काही केसेस आहेत, अदर केसेस म्हणजे तुम्ही सांगू शकता की जस्ट फूड कशा प्रकारे होऊ शकतात. म्हणजे फूड पॉयझनिंग सगळ्यांना माहिती आहे की फूड पॉयझनिंग कशा प्रकारे होतं, बरोबर की नाही, की आपल्याला जे माहिती त्याच्यामध्ये काही आहे, कशा प्रकारे आपण म्हणतो विषबाधा वगैरे झालेली आहे वगैरे, तर ते फूड पॉयझनिंग मोस्ट ऑफ करून जास्त केसेस आढळतात. ओव्हरडोस ऑफ द ड्रग्सचा जर ओव्हरडोस झाला तर त्याच्यामध्ये पॉयझन ते होऊ शकतं, किंवा सायनाईड पॉयझनिंग वगैरे म्हणू शकतात तुम्ही, ठीक आहे. आणि त्याचे सिम्पटम्स काय आढळतात पॉयझनिंगचे, की रिड्यूस द तुमची ब्रिथिंग रेट असतात ते रिड्यूस होऊन जातात, किंवा ओमिटिंग व्हायला लागतं, डायरिया प्रकारे, किंवा डायल्युटेड पिपल्स वगैरे तुम्ही सांगू शकता, किंवा डिक्रीज द हार्ट रेट तुमचे काय डिक्रीज झालं म्हणजे ऑब्व्हियसली काही लोकांना कधी कधी डेथ वगैरे होऊ शकते, ठीक आहे. आता बघा, जे सायनाईड पॉयझनिंग आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सायनाईड पॉयझनिंग, हे 2 डिफरन्स याच्यात तुम्ही कन्क्लूड करू शकता. ते म्हणजे फर्स्ट म्हणजे सायनाईड पॉयझनिंग टेकन द ॲक्सिडेंटली तुम्ही म्हणू शकता, आताच बघितलं. आणि सायनाईड पॉयझन टेक द इसेन्शियल टू द कमिटी द सुसाईड. तुम्ही सुसाईड केस वगैरेमध्ये बघितलं की ते कोणी मुद्दाम घेतलं असेल किंवा कोणी दिलेलं असेल, ठीक आहे. आता बघा, आपल्या याच्यामध्ये शरीरामध्ये सायटोक्रोम ऑक्सिडेज नावाचा एन्झाईम असतो, बरोबर. तो काय असतो की काय रिस्पॉन्सिबल असतो की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर ऑफ द रिॲक्शनला काय करतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचं. म्हणजे हा एक प्रकारचा आपली बॉडी म्हणजे जस्ट रिस्पिरेशनच्या याच्यामध्ये कामात येतो, कळतं आहे. आता बघा, हा जो तुमचा याचा मोस्ट इम्पॉर्टंट रोल काय तर हे बघणार आहे, ठीक आहे. इज ॲन एन्झाईम दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन नेसेसरी फॉर अ सेल्युलर रेस्पायरेशन. इन केस ऑफ द सायनाईड पॉयझनिंग द सायनाईड ब्लाइंड्स विथ द फेरिक आयन अँड सायटोक्रोम इन ऑक्सिडेज. म्हणजेच काय करतो, जे आपला सायटोक्रोम ऑक्सिडेज आपल्या शरीरात जो आहे तो जो एक प्रकारचं रेस्पिरेशनचं काम करतो, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन तुम्ही म्हणू शकता, ते जस्ट तो सुरळीत ठेवण्याचं काम करतो. जर आपण सायनाईड पॉयझनिंग जर कोणी घेतली सपोज,
तर काय होईल की हा सायनाइड काय होऊन जाईल, त्याच्या फेरिक याच्यासोबत काय होऊन जातो ब्लाइंड, म्हणजे जस्ट फेरिक आयनसोबत काय करून देते कंबाईन, म्हणजे रिॲक्शन करण्याचा फॉर्म करेल. तर काय होणार सायटोक्रोम ऑक्झिडेट, काय होणार तो फेरिक आयनचा सायटोक्रोम ऑक्झिडेट, म्हणजे जस्ट एक प्रकारचं काय होऊन जाते केसेस तुमची काय होऊन जाईल, जी रेस्पिरेशनची जी पण टेक्निक जी होणार, म्हणजे जी काही प्रोसिजर होते इलेक्ट्रॉन ट्रान्सफरची जी प्रोसेस जी होते ती तिथे काय होऊन जाईल कम्प्लिटली काय होऊन जाईल ब्लॉक होऊन जाईल. कळतं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला समजू शकता की जर ब्लॉकच झाली तर याच्यामध्ये हजार्डस काय होऊ शकतं की तो व्यक्ती जस्ट म्हणजे त्याचं डेथ वगैरे होऊ शकतो, त्या प्रकारे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट कसं सांगू शकता तुम्ही की नाव दिस लीड्स टू द स्पॉटेज ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर विच इज द अल्टिमेटली इनहिबिट सेल्युलर रेस्पिरेशन, म्हणजे तो काय होऊन जाईल नाव दिस म्हणजे काय होऊन जाईल स्टॉप होऊन जाईल ती रिॲक्शन, ट्रान्सफर रिॲक्शन जी होणार आहे ऑक्सिडेजची ती काय होऊन जाईल कम्प्लिटली काय होऊन जाईल स्टॉप होऊन जाईल. करते विच इज द अल्टिमेटली इनहिबिट सेल्युलर रेस्पिरेशन. तुम्ही फोर सांगू शकता की इट इज द सायनाइड पॉयझन इज नॉट ट्रीटेड इन द इमिडिएटली कुड बी द व्हेरी हार्मफुल अँड इवन लीड टू द पर्सन इन द डे. जर तुम्ही जर त्याच्यावरती लगेच ट्रीटमेंट नाही घेतली सपोज, ठीक आहे, जसं ते आपल्या बॉडीमध्ये जर कम्प्लिटली ते चाललं गेलं, आता बघा बॉडीमध्ये थोड्या प्रमाणात गेलं असेल सपोज, म्हणजे घेतल्यानंतर जर तुम्ही लगेच ट्रीटमेंट केली तर त्याच्यावरती काहीतरी उपाय तुम्हाला सापडणार आहे, बरोबर की. पण जर त्याच्याला खूप वेळ होऊन गेला असेल तर म्हणजे तो काय होऊन जाईल, तो रक्तामध्ये आपलं जे ब्लड आहे त्याच्यामध्ये त्याच्यासोबत रिॲक्शन करायला लागून जाईल, म्हणजे रक्तात गेलं म्हणजेच काय तो व्यक्तीची त्या म्हणजे एवढं हजार्डस येते की त्याच्यावरून पर्सनची डेथ होऊ शकते. ट्रीटमेंट काय सांगू शकता तुम्ही की जे सोडियम नायट्रेट आणि सोडियम थायोसल्फेट आहे त्याचे इंजेक्शन तुम्ही अँटीटोड्स म्हणून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे अँटीटोड्स म्हणजे बघा मी तुम्हाला तेच सांगितलं चॅप्टरचं नाव होतं तुमचं पॉयझन आणि अँटीटोड्स होतं, बरोबर की नाही. पॉयझन म्हणजे काय, जे आपण ज्याच्यावरती कोणीतरी चुकून वगैरे घेतलं सुसाईड केस वगैरेमध्ये तुम्ही ते सांगू शकता. ठीक आहे. आणि अँटीटोड्स म्हणजेच काय, त्याच्यावरती जे पण तुम्ही आपण त्याच्यावरती काय म्हणजे त्याचं आपण कशाप्रकारे इलाज करू शकतो. ठीक आहे. त्या स्पेसिफिक शब्द मला आठवतच नाही आहे. अँटीटोड्स म्हणजे त्याच्यावरती जसं आपण लगेच प्रक्रिया कशी करू शकतो की कसं आपण लगेच स्टॉप करू शकतो ते, ठीक आहे ना, त्याला अँटीटोड्स म्हणजे तुम्ही तिथं ब्रेकडाऊन करू शकता ती सायकलला ते. ठीक आहे. ट्रीटमेंट म्हणते. ओके. ट्रीटमेंट तुम्ही सांगू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की सोडियम नायट्रेट आणि सोडियम थायोसल्फेट हे इंजेक्शन जर घेतलं तर अँटीटोड म्हणून म्हणजे काय त्याची ट्रीटमेंट लगेच तुम्ही जर घेतली त्याचा उपयोग जर लगेच केला तर काय म्हणजे 1 by 1 द ट्रीटमेंट इज सायनाइड द पॉयझन, तुम्ही जस्ट त्याला ब्रेक वगैरे करू शकता. ठीक आहे. आता अँटीटोड्स म्हणजेच काय आर द सबस्टन्स विथ द रिॲक्टिंग स्पेशली विथ द तुमचे जे पण तुम्ही घेतलेलं असणार पॉयझन वगैरे ज्यांनी पण घेतले असेल ते ओव्हरकम इट्स द इफेक्ट म्हणजे त्याच्यावरती काय करतो तो अँटीडोस जर तुम्ही घेणार तर लगेच त्याच्यावर थोडंफार लगेच तुमची काय होऊन जाईल रिॲक्शन चालू होऊन जाईल, बरोबर. तो जर रिॲक्शन वगैरे करत असेल ती बाइंडिंग तो काय होऊन जाईल ब्रेक करण्याचं काम करणार आहे. ठीक आहे ना. ओव्हरकम इट्स द इफेक्ट दे आर यूज टू द न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑन द पॉयझन इन द बॉडी. तुम्ही तो काय करेल न्यूट्रलाइज करण्याचं काम करणार. ठीक आहे. आता बघा क्लासिफिकेशन आहे तर 3 टाइप्स ऑफ द क्लासिफिकेशन. फर्स्ट तुम्ही सांगू शकता सायकोलॉजिकल अँटीडोट्स म्हणू शकता, एक तर केमिकल आहे आणि एक मेकॅनिकल अँटीडोट्स. ठीक आहे. आता बघा म्हणजे अँटीडोट्समध्ये तुम्ही सांगा की त्याला काय अँट्रोजन्स म्हणतात. याचं काय होतं की द प्रोड्युसिंग इफेक्ट जस्ट अपोजिट टू द पॉयझन, म्हणजे हा काय करतो उलटा इफेक्ट करतो, म्हणजे पॉयझनच्या अपोजिट इफेक्ट करणं चालू करून देतो. म्हणून हा एक तुम्ही ट्रीटमेंटमध्ये हा एक घेऊ शकतो आपण. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम नायट्रेट तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. याचा उपयोग करू शकतो आपण. सेकंड म्हणजे तुमचा केमिकल अँटीडोट. आता केमिकल अँटीडोटचा पण तेच होणार आहे की ॲक्ट बाय द कंबाईन द पॉयझनिंग अँड चेंजिंग इट्स केमिकल. तो काय करतो रिॲक्शन करण्याचं काम करेल आणि ती काय रिॲक्शन काय होणार जीवन रिॲक्शन होणार असेल इलेक्ट्रॉन जिथं ब्रेक केले तो काय करणार जस्ट केमिकल आपण केल्यानंतर लगेच तो काय करणार आहे त्याला जस्ट ब्रेक करण्याचं काम करणार आहे. बघ कळतं आहे की नाही. म्हणजे काय विथ द पॉयझन अँड चेंजिंग इन द केमिकल रिॲक्शन. ठीक आहे. स्ट्रक्चर अँड कन्वर्टिंग इनटू द इनॲक्टिव्ह अँड हार्मलेस कंपाऊंड. जे पण असणारे इनॲक्टिव्ह आणि हार्मलेस त्याला काय करण्याचं काम करतो म्हणजे जस्ट तो याच्यामध्ये नॉर्मल याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. स्ट्रक्चर वगैरे चेंज करून टाकायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगा सोडियम थायोसल्फेट याच्यावरती स्पेसिफिक एक पॉईंट आहे ते आपण डिस्कस करणार आहे, त्याच्यावरती विचारला जातो क्वेश्चन तुम्हाला. ठीक आहे. आता नेक्स्ट तुमचं मेकॅनिकल अँटीडोट. आता मेकॅनिकल अँटीडोट्स म्हणजेच काय की दे ॲक्ट बाय द प्रिव्हेंटिंग द ॲब्सॉर्प्शन ऑफ द पॉयझन इन टू द बॉडी. आता जर सपोज जर तुम्हाला मेकॅनिकलमध्ये आपण पण करू शकतो पण कशा प्रकारे तुम्ही सांगू शकता ह्या प्रकारे आपण जसं ॲक्टिवेट चार्कोल वगैरे हा लगेच जर मेकॅनिकल म्हणजे तुम्ही अँटीडोट कसा करू शकता की जर त्याने घेतली सडनली त्याच्यावरती जर उपचार केले तर पॉसिबल आहे. ठीक आहे. नाही तर मग आपल्याला केमिकल फिजिकल ती जी पण अँटीडोट्स आहे तेच यूज करावे लागणार. ठीक आहे. याला खूप वेळ झाला तर हे त्याच्यावरती काम करणार नाही आहे. ठीक आहे. कळतं आहे. आता बघा नेक्स्ट तुमचं ॲक्टिवेट चार्कोल झाल्यानंतर
तुमचा सोडियम थायसल्फेट त्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे. याच्यावरती क्वेश्चन हमखास विचारला होता. हा कंपल्सरी तुम्हाला करायचाच आहे. बरोबरच क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला. तर कसं बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे Na2H2O3 आणि तो वॉटर मॉलिक्युलसोबत रिॲक्शन करतोय. मग त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 248.2 ग्रॅम पर मोल. सिनम्स काय सोडियम थायसल्फेट. ठीक आहे, सोडियम थायसल्फेट. त्याचं प्रिपरेशन कशा प्रकारे करणार की इट कॅन बी प्रिपेअर बाय द बॉइलिंग सोडियम सल्फाइड विथ सल्फर. सल्फरसोबत रिॲक्शन करणार आहे तो सोडियम सल्फाइड Na2SO3. ठीक आहे, सोडियम सल्फाइड तो कशासोबत रिॲक्शन करणार आहे सल्फरसोबत आणि गेट तुम्हाला काय म्हणणार सोडियम थायसल्फेट भेटणार आहे. सोडियम थायसल्फेट भेटणार आहे. ठीक आहे, Na2H2O3. आता याच्या प्रॉपर्टीज काय. आता बघा, ही टॉकर्जर लार्ज कलरलेस क्रिस्टल याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. हा खूप ऑर्डरलेस आहे. हॅविंग द अल्कलाईनसारखी टेस्ट आहे, त्याच्यामध्ये थोडीशी अल्कलाईन टेस्ट आहे. ठीक आहे, आणि हा सोल्युबल इन द वॉटरमध्ये सोल्युबल होता आणि इनसोल्युबल इन द अल्कोहॉलमध्ये. ठीक आहे, आता ॲसे तुम्हाला ह्याच्या आपण आयडोबिट्रो टॅक्शनवर बघितलं, त्याच्यामध्ये ॲसे वगैरे मला माहिती आहे, तरी पण आपण बघून घेऊया कशा प्रकारे तुम्ही प्रिपेअर करू शकता. ॲसे ऑफ द Na2H2O3 म्हणजे सोडियम थायसल्फेट इज द बेस अपॉन द रिडॉक्स टायट्रेशन. टेक अबाउट 0.5 ग्रॅम तुम्ही सॅम्पल घेणार, डिझॉल्व इन द 20 ml ऑफ द वॉटरमध्ये काय करणार तुम्ही डिझॉल्व करतोय. नाव इट इज द ट्रीटेड इन द 0.5 ml आयोडीन युजिंग द टार्च इंडिकेटर तुम्ही यूज करणार आहे. ठीक आहे, टायट्रेट करायच्या वेळेस काय करा 0.5 मोलर एवढं आयोडीन तुम्ही काय करणार टार्च इंडिकेटर म्हणजे टार्चचं काय करणार तो तर बाइंडिंग होण्याचं काम करणार की नाही. ठीक आहे, टायट्रेशन कंटिन्यूअस अंटिल द ब्ल्यू कलर तुम्हाला काय होणार आहे ब्ल्यू कलर ऑफ द सोल्युशन इन द डिसअपियर होणार आहे. तर टायट्रेशन तुम्ही करणार अंटिल द ब्ल्यू कलर ऑफ द सोल्युशन काय होणार डिसअपियर होणार. आता युजेस कशामध्ये तुम्ही करू शकता की आता बघा, एक तर तुम्हाला माहिती आहे की पॉयझनमध्ये तुम्ही त्याचं हे करताय की नाही की इट इज द यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द सायनाइड पॉयझनमध्ये तुम्ही यूज करू शकता. आणि जर सेकंड तुम्ही म्हणता की जे तुमचे स्किन डिसीज वगैरे होतात ना त्याचे पण ट्रीट करण्यासाठी तुम्हाला त्याचा युजेस होणार आहे. कळतं म्हणजे हा तुमचा पॉयझन आणि अँटीडोटचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक होता. याच्यामध्ये काही 2 पॉईंट पण आहेत, तो तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, जर मला ते होईल पॉसिबल ते घेईलच तुमच्याकडे. पण हा सोडियम थायसल्फेट मोस्ट ऑफ क्वेश्चन विचारला जातो म्हणून हा तुमचा मी इथं कव्हर करून टाकला आहे. ओके, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.